पापमोचनी एकादशी विशेष कथा. पापमोचनी एकादशी 2026. पापमुक्ती देणारी एकादशी. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री कथा या आध्यात्मिक चॅनलवर. मित्रांनो, उद्या येत आहे अत्यंत पवित्र आणि पापांचा नाश करणारी पापमोचनी एकादशी. असे म्हटले जाते की जो कोणी भक्त या दिवशी श्रद्धेने व्रत करतो, कथा ऐकतो आणि भगवान विष्णूची भक्ती करतो, त्याचे जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होतात. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, एकदा एक महान ऋषी देखील मोहाच्या जाळ्यात अडकले होते आणि त्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांना पापमोचनी एकादशीचे व्रत करावे लागले होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पापमोचनी एकादशीची अद्भुत कथा, या व्रताचे महत्त्व, व्रत कसे करावे आणि शेवटी एक विशेष उपाय. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पापमोचनी एकादशीची पौराणिक कथा. ही कथा प्राचीन काळातील आहे. एकदा लॉर्ड विष्णू यांच्या कृपेने पृथ्वीवर अनेक ऋषी तपस्या करत होते. त्यापैकी एक महान तपस्वी होते मेधावी ऋषी. ते अत्यंत तेजस्वी, ज्ञानवान आणि ब्रह्मचर्य पाळणारे ऋषी होते. ते जंगलात बसून कठोर तप करत होते. त्यांची तपस्या इतकी प्रखर होती की स्वर्गातील देवता देखील त्यांच्या तेजाने घाबरू लागल्या. त्यावेळी स्वर्गातील एक सुंदर अप्सरा होती, मंजुघोषा. तिचे सौंदर्य इतके विलक्षण होते की देवताही तिच्या मोहात पडत. एका दिवशी ती त्या जंगलात आली जिथे मेधावी ऋषी तप करत होते. तिने आपल्या मधुर आवाजात गाणे गायले. तिच्या स्वरांनी आणि सौंदर्याने ऋषींचे ध्यान भंग झाले. हळूहळू ऋषी तिच्या मोहात अडकले. आणि मित्रांनो, त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्षे त्या मोहातच निघून गेली. एक दिवस अचानक मेधावी ऋषींना जाणवले की त्यांनी आपली तपस्या सोडून मोहाच्या जाळ्यात आयुष्य वाया घालवले. त्यांना अत्यंत पश्चात्ताप झाला. रागाच्या भरात त्यांनी मंजुघोषाला शाप दिला. त्या शापामुळे ती अप्सरा अत्यंत दुःखी झाली. तिने ऋषींना क्षमा मागितली आणि विचारले, हे ऋषीवर्य, माझ्या पापातून मुक्त होण्याचा मार्ग काय आहे? तेव्हा मेधावी ऋषींनी सांगितले, चैत्र महिन्यात येणारी पापमोचनी एकादशी जर श्रद्धेने केली तर सर्व पाप नष्ट होतात. त्यानंतर मंजुघोषाने भक्तिभावाने हे व्रत केले आणि भगवान विष्णूच्या कृपेने तिचे सर्व पाप नष्ट झाले. मित्रांनो, तेव्हापासून ही एकादशी पापांचा नाश करणारी म्हणून प्रसिद्ध झाली. पापमोचनी एकादशीचे महत्त्व. धर्मग्रंथांनुसार या एकादशीचे व्रत केल्याने मोठमोठी पापे नष्ट होतात, मन शांत होते, जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि भगवान विष्णूची विशेष कृपा मिळते. असेही सांगितले जाते की जो भक्त या दिवशी कथा ऐकतो किंवा सांगतो, त्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. पापमोचनी एकादशी व्रत कसे करावे? आता जाणून घेऊया हे व्रत कसे करावे. एकादशीच्या दिवशी लवकर उठावे. स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. भगवान विष्णूची पूजा करावी. दिवसभर उपवास ठेवावा. विष्णू मंत्र जप करावा. उदाहरणार्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा जपल्यास विशेष फल मिळते. विशेष उपाय. जर तुमच्या आयुष्यात वारंवार अडचणी येत असतील तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी हा छोटा उपाय करा. विष्णू मंदिरात जाऊन तुळशी अर्पण करा. गरिबांना अन्नदान करा आणि भगवान विष्णूचे नामस्मरण करा. असे केल्याने जीवनातील अडथळे दूर होऊ लागतात. तुमच्यासाठी एक प्रश्न. मित्रांनो, तुम्ही याआधी पापमोचनी एकादशीचे व्रत केले आहे का? कमेंटमध्ये नक्की लिहा. जय श्री विष्णू. दुसरा प्रश्न. तुम्हाला कोणत्या देवतेवर पुढचा व्हिडिओ पाहायला आवडेल? स्वामी समर्थ, विष्णू कथा, श्रीकृष्ण कथा? कमेंटमध्ये नंबर लिहा. मित्रांनो, जर तुम्हाला अशीच आध्यात्मिक कथा, एकादशी कथा आणि भक्तिमय व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच श्रीकथा चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला दररोज धार्मिक कथा, मंत्र आणि आध्यात्मिक ज्ञान मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक कथेसह. तोपर्यंत जय श्री विष्णू.